ते बेसिकली एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सचे जे स्टुडंट्स आहे आणि ऑन कॅम्पस डिसिप्लिन किंवा ते स्टुडंट्स वरून जे जे इश्यू समोर येत आहे त्यांना कसे डिसिप्लिन करता येतील, सायबर सुरक्षाचे विषय असतील, वाहतूक नियमांचे पालन करायचे विषय असतील, ड्रग अब्यूजचे पूर्णपणे झिरो टॉलरन्सचे दृष्टिकोनातून काय काय स्टेप्स घेता येईल, अशा वेगवेगळ्या विषयावर विस्तृत चर्चा झाली. बरेचसे कॉलेजचे मुले पण त्याचे एक्सपेक्टेशन आणि प्रेझेंटेशन दिले. गेस्ट प्रतिष्ठित लोक होते इथे आणि एक चांगली चर्चा झाली आणि पुढचे रोडमॅप आणि एक रेझोल्युशन काय काय स्टेप्स हे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स घेणार आहे याची एक चर्चा झाली. आणि मला विश्वास आहे की ओव्हरऑल जे स्टुडंट कम्युनिटी आहे ते अंदाजन 4 ते 5 लाखाची संख्यामध्ये पुणे शहरात आहे किंवा त्यापेक्षा पण जास्त असतील. यामध्ये कसे एक डिसिप्लिन निर्माण करता येते या दृष्टिकोनातून घेण्यात आलेले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की याची चांगला परिणाम, चांगली फायदा यामध्ये मिळेल. शाळा कॉलेजमधील गुन्हेगारी प्रवृत्ती आता वाढताना थांबण्यासाठी काय उपाययोजना करतील किंवा अंमली पदार्थाचा वापर देखील वाढताना दिसतो? बरोबर आहे, तशा आम्ही सांगितले ऑलरेडी. जे कायद्याचे दृष्टिकोनातून पोलीस कारवाई करतात त्याचबरोबर आता एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सनी पण जे ओनरशिप घेतली तर एक कोलॅबोरेटिव्ह पार्टनरशिपमध्ये रिझल्ट क्विक होईल, व्हिजिबल होईल, परिणामकारक होईल आणि सस्टेनेबल होईल. या दृष्टिकोनातून ही सेमिनारची आज आयोजन करण्यात आली होती आणि सर्व दृष्टिकोनातून जे जुवेनाईल डेलिंक्वेन्सी आहे किंवा एब्रेशन्स अमॉंगस्ट यूथ आहे याच्यामध्ये चांगला एक फरक पडेल, चांगला सुधारणा होईल, चांगली परिणाम होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. सर, सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात अनेक बोर्ड्स आणि फ्लेक्स या ठिकाणी लागलेले आहेत. सायबर सिक्युरिटीच्या माध्यमातून आपण काय उद्देश केला? बरोबर आहे, सायबर सेफ्टी, सायबर सिक्युरिटी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. यामध्ये सोशल मीडियाचे माध्यमातून महिलांवर होणारे गुन्हे असतील किंवा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर होणारे फ्रॉड्स असतील किंवा इतर जे सायबर वर्ल्डमध्ये जे गुन्हेगारी आहे त्याचे एक प्रिव्हेन्शन करणे अत्यंत महत्वाचे आणि त्यासाठी अवेअरनेस कॅम्पेन्स अत्यंत महत्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून इथे पण फ्लेक्स लावण्यात आलेली आहे. आणि आता आमची जे सायबर अँबॅसेडर्स वेगवेगळे एज्युकेशन इन्स्टिट्यूट सोबत एक पार्टनरशिप करतील, इंटरॅक्शन करतील, त्यामध्ये अवेअरनेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आज सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मोठ्या संख्येने होते त्यांच्या माध्यमांनी कसे अवेअरनेस आणखी चांगल्या रीतीने करता येईल ती पण आज चर्चा झालेली आणि त्याचे परिणाम नक्कीच होईल. सर, जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानींनी जबाब नोंदवला अशी माहिती मिळते, काय या संदर्भात? जबाब त्यांचे नोटीस इश्यू करण्यात आली होती, काल त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेली आहे. ते जबाबाचे अवलोकन होईल, बाकी सगळे दस्तावेजचे पडताळणी ऑलरेडी झालेली आहे. ते त्याबद्दल पुढचे निर्णय तपासाचे घेण्यात येईल. तपास ऑलरेडी सर्व दिशेने चालू आहे आणि शेवटी काय काय एव्हिडन्सेस भेटते आणि काय काय व्हायलेशन झालेली आहे त्याचे एक शेवटचे कन्क्लुजनवर पोहोचण्याची काम तपास पथक करत आहे. याबद्दल पुढची आता तपास बरेचसे लोकांचे जबाब नोंदवणे बाकी आहे. सगळ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर एक शेवटचे कन्क्लुजन की काय प्रत्यक्ष घडलेली आहे आणि काय काय एव्हिडेशन्स किंवा व्हायलेशन झालेली आहे त्याबद्दल त्या निष्कर्षावर पोहोचले. आता जे आपण नाव सांगितले त्याचे काल जबाब घेण्यात आलेले आहे. पुढचे याचे जबाबाचे अवलोकन केल्यानंतर नाही त्यांचे जबाब आता नोंदवण्यात आलेले नाही, नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे. ते आता एक्झॅक्टली कधी येणार आहे त्याबद्दल मला सध्या कल्पना नाही आहे, परंतु ती प्रक्रिया सुरू आहे. पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये 275 नावांचा उल्लेख केलेला आहे, त्या लोकांना नोटीस देण्यात आली होती. त्यांचे जबाबासाठी त्यांचे काही प्रतिनिधी आले होते, त्यांनी जबाब देण्यासाठी काही वेळ मागितले होते, त्यांना वेळ देण्यात आलेली आहे. ते 270-75 अंदाजन जे लोक आहेत त्याचे जबाब नोंदवण्यात येतील. सहकार्य करतायत का शीतल तेजवानीचा जबाब नोंदवला? ती आता त्याबद्दल सध्या टिप्पणी करणे शक्य नाहीये. त्यांचे जबाब नोंदवण्यात आलेली आहे, त्यापैकी किती खरं आहे किती काय आहे ते सध्या मला टिप्पणी करणे शक्य नाही. सगळ्यांचे जबाब झाल्यानंतर एक्झॅक्टली घटनाक्रम समजेल आणि त्यामध्ये कोण काय बोलते, किती खरा बोलते, किती खोटा बोलते त्यावेळी टिप्पणी करणे संयुक्त. नवले पुलाच्या संदर्भातले शॉर्ट टर्म मेजर्स इम्प्लिमेंट करण्याबाबतच्या भूमिका आपल्या ज्या सुरू केलेल्या आहेत त्याच्यावरनं
भविष्यात अपघात कमी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू शकतो. 100% काही शॉर्ट टर्म मेजर्स, मिड टर्म मेजर्स, लॉंग टर्म मेजर्स भागामध्ये ऍक्शन प्लॅन डिसाईड करण्यात आलेली आहे. शॉर्ट टर्म मेजर्सची युद्ध पातळीवर इम्प्लिमेंटेशन सुरू करण्यात आलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला सफलता मिळेल. डेक्कन परिसरात काल तो दरोडा पडलेला आहे का बार व्यक्ती काय त्या संदर्भात ती एक घटना घडलेली आहे. काही युवकांनी बारमधून काही पैसे घेऊन गेलेले आहेत. तपास पथक पूर्णपणे काम करत आहे. याबद्दल सध्याची अपडेट आमच्याकडे नाही आहे. घेऊन लवकरात लवकर गुन्हा डिटेक्ट करण्यात येईल आणि आरोपीला योग्य धडा शिकवण्यात येईल.